नमस्कार. न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शहर जालना वार बुधवार. लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेत. पिवळा वादळासारखे आरक्षणासाठी बोराडे यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात. मी बोलते दीपक बोराडे यांच्या आव्हानावर जमलेल्या लाखो धनगर समाजाच्या इशारा मोर्चाबद्दल. गेल्या 7 दिवसांपासून जालन्यात सुरू असलेलं आमरण उपोषण बुधवारी बोराडे यांच्या मागणीच्या समर्थनार्थ जालन्यात काढण्यात आलेल्या इशारा मोर्चाबद्दल, ज्यामध्ये लाखो धनगर समाजाचे लोक उपस्थित होते. मग प्रश्न असा की दीपक बोराडे कोण आहेत? राजकारणाचा आणि त्यांचा काय संबंध? काही वर्षापूर्वी त्यांनी पोलिसांसाठी आंदोलन केलं होतं. ते का केलं होतं? कारण काही काळापूर्वी ते पोलिसांचा खाकी वर्दीत होते. या मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मुद्दामून वापरण्यात आलाय, असं दीपक बोराडे बोलताना का म्हणतात? चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 2014 पासून, खरं तर त्या आधीपासूनच, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे झाले, आंदोलनं झाली. पण 2014 पासून सुरुवात करण्याचं खास कारण म्हणजे यामुळे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळेल की बोराडे आणि फडणवीसांचा उल्लेख का केला, किंवा या आंदोलनात फडणवीसांचा फोटो आहे असं ते का म्हणाले. तर दिवस होता 29 जुलै 2014. यावेळी धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रेला सुरुवात केली. आणि या आंदोलनाचा केंद्रबिंदू होतं पुणे जिल्ह्यातील बारामती शहर. आणि मग 29 जुलैला हे उपोषण सोडवण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस बारामतीला गेले. यावेळी भाषण करताना फडणवीस म्हणाले, आपण सर्व अभ्यास करून आलोय, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असं त्यांनी जाहीरही करून टाकलं. त्यांच्या या आव्हानानंतर उपोषण सोडण्यात आलं. तसंच नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीवेळी जेव्हा ते बारामतीमध्ये सभेसाठी आले होते, तेव्हा खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजवून धनगरांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं होतं. 2014 नंतर केंद्रात कोणतं सरकार आहे, महाराष्ट्रात यानंतर काय काय झाले आणि आता कोणतं सरकार आहे हे मी नव्याने सांगायला नको. सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे. आणि म्हणूनच तेव्हापासून अनेक वेळा किंवा जेव्हा जेव्हा धनगरांना एसटी समाजात आरक्षण द्यावं अशी मागणी झाली, आंदोलनं झाली, तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना धनगरांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आहे. आणि म्हणूनच याबद्दल दीपक बोराडेंनी त्यांच्या आंदोलनात याचा उल्लेख केलाय. ते काय म्हणाले हे आपण पुढे बोलूयात. पण दीपक बोराडे कोण आहेत आणि त्यांचं आंदोलन काय आहे याच्याबद्दल आता आपण बोलूयात. जालना शहरात दीपक बोराडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं यासाठी त्यांचा हा लढा सुरू आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू झालेलं दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण अजूनही सुरूच आहे आणि ते थांबवायचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या उपोषणादरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेतेही आंदोलनस्थळी भेट देऊन गेले. 25 तारखेला त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस पूर्ण झाला. याच पार्श्वभूमीवर बुधवारी म्हणजे 24 तारखेला दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा काढण्यात आला. आणि या मोर्चाला प्रतिसाद देण्यासाठी राज्यभरातून धनगर समाज बांधव अगदी लाखोंच्या घरात मोठ्या संख्येने जालन्यात दाखल झाले होते. आणि मग महाराष्ट्रात याची चर्चा झाली. खरं पाहिलं तर धनगर समाजाची एसटी प्रवर्गात समावेश करून घेण्याची मागणी प्रलंबित आहे अनेक वर्षांपासून. अनेक वेळा परिस्थिती वेगळी झाली, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कारण एका शब्दावर धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलाय असं सांगितलं जाते. मग कोण आहेत दीपक बोराडे? चला बोलूयात. दीपक बोराडे हे धनगर समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील ते रहिवासी असून त्यांनी जवळपास 9 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम केले. 2014 मध्ये त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली आणि धनगर समाजाबरोबरच ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. समाजकारण आणि राजकारणाची सांगड घालत त्यांनी 70 वर्षापासूनच्या धनगर समाजाच्या लढ्याला पुन्हा एकदा जिवंत केलं. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 500हून अधिक व्याख्यानं दिल्यात. 2014 पहिल्यांदा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील विधानसभा निवडणूक लढवली. तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी दिली गेली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. 2014 पासूनच ते धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. या काळात त्यांनी राज्यभर उपोषण, रास्तारोको, निवेदन अशा अनेक मार्गांनी लढा दिलाय. नोव्हेंबर 2023ला जालना येथील हजारोंचा मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं. त्याच वर्षी मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या टार्गेटिंगच्या निषेधार्थ जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते 7 दिवस पोलिसांच्या समर्थनार्थ उपोषण करत होते. सप्टेंबर 2024ला तब्बल 16 दिवस आमरण उपोषण त्यांनी केलं होतं. याशिवाय
ऑक्टोबर 2024ला मुंबई मंत्रालयाच्या इमारतीवरून उड्या मारून परिसर दणाडून सोडलं होतं. छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी कार्यालयाबाहेर त्यांनी उपोषण केलं होतं. सध्या बोराडे यांच्या उपोषणाला 12 दिवस पूर्ण झाले असून त्यांची मुख्य मागणी म्हणजे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही आहे. खरंच हा धनगर समाजाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा म्हणावा लागेल, कारण समाजाने आज दाखवलेल्या या एकजुटीने सरकारला नक्कीच धनगर समाजाच्या मागणीची आता गांभीर्यानं दखल घेतली आहे. धनगर समाजातील प्रस्थापित नेत्यांना गेल्या अनेक वर्षात जे जमलं नाही ते दीपक बोराडे या एका सामान्य कार्यकर्त्यांनी करून दाखवल्याचं दिसतंय. त्यांची भूमिका प्रामाणिक आहे आणि तुमची भूमिका जर प्रामाणिक असेल, नियत साफ असेल, तर समाजही त्या व्यक्तीवर कसा डोळे बंद करून विश्वास टाकतो याचं पहिलं उदाहरण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि आता दुसरं उदाहरण म्हणजे दीपक बोराडे अशी चर्चा सध्या सुरू आहे. आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे बोराडे स्वतः म्हणालेत, देवाभाऊ चांगले माणूस आहेत म्हणून आम्ही मोर्चाच्या निमित्ताने त्यांचे फोटो असलेले फलक लावलेत, परंतु आरक्षणाबाबत फसवणूक झाली तर तोंडाला काळही लावू असं ते म्हणाले. परंतु 27 सप्टेंबर रोजी सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झालं होतं. या शिष्टमंडळामध्ये पंकजताई मुंडे, गिरीश महाजन यांचा समावेश होता. त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा, परंतु उपोषण सोडावं कोणत्या बेसवर असं दीपक बोराडे यांचं म्हणणं होतं. ते म्हणतात, देवाभाऊंच्याशी आमचे बोलणं झालंय, चर्चा जरी सकारात्मक झालेली असली तरी पाठवलेलं लेटर हे परिपूर्ण नसल्यामुळे या न्यायालयीन लढ्यातील आरक्षणाबाबतीत असलेले तज्ज्ञ व समाजाशी चर्चा करून निर्णय घेऊ. जोपर्यंत समाजाशी भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहणार असं दीपक बोराडे म्हणाले. मात्र यामध्ये सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.